फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट यामध्ये कोर के यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या पेपरचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. कोर ए हा जो अभ्यासक्रम आहे तर यामध्ये कोर हा मुख्य पेपर आहे. त्याचे दोन भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. एक आहे कोर ए आणि दुसरा आहे कोर बी. कोर एमध्ये जो पेपर शिकवला जातो त्याचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र भाग 1. कोड नंबर आहे C-ICO-1. यासाठी क्रेडिट आहेत 5. लेक्चर पर वीक प्रति आठवडा त्याचे लेक्चर आहेत 5. त्यानंतर त्याची मार्क सिस्टीम जी आहे तर कॉलेज असेसमेंट आहे 20 मार्काचं आणि युनिव्हर्सिटी असेसमेंटचा जो थेरी पेपर आहे तो आहे 30 मार्काचा. असे मिळून 50 मार्काचा हा पूर्ण पेपर एका सेमिस्टरसाठी. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये जो सिलेबस शिकवला जातो तर त्याविषयी आपण युनिट वाईज जी हा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण पाहूया. यामध्ये अगोदर ऑब्जेक्टिव्ह पेपरचे काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत की हा पेपर का शिकायचा, त्याचा अभ्यास का करायचा. तर यामध्ये प्रामुख्याने मायक्रो इकॉनॉमिक्स शिकत असताना 2 बाबी ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये एक अभ्यास असा केला जातो की कंझ्युमर बिहेवियर उपभोक्त्याचं वर्तन हे कसं असतं तर त्याविषयीचा अभ्यास. आणि दुसरा आहे प्रोड्युसर बिहेवियर. जर आपण उद्योजक किंवा उत्पादक यांचं वर्तन कसं असतं तर त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. आणि त्या अनुषंगानं या सिलेबसची जी काही रचना आहे ती रचना करण्यात आलेली आहे. युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन ओळख असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. त्यामध्ये सिलेबस आहे 1.1 डेफिनेशन नेचर अँड स्कोप ऑफ इकॉनॉमिक्स. त्यानंतर 1.2 आहे मिनिंग नेचर अँड स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. 1.3 इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आता मराठीमध्ये पहिला मुद्दा जो आहे अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. अर्थशास्त्राच्या व्याख्या आपण ॲडम स्मिथपासून तर नवीन अलीकडे जे काही अर्थशास्त्रज्ञ असतील त्या अर्थशास्त्रज्ञापर्यंत आपल्याला अभ्यासता येतात. परंतु प्रामुख्याने आपल्याला 3 अर्थशास्त्रज्ञाच्या व्याख्या जरी माहीत झाल्या तरी आपल्याला अर्थशास्त्राचा जो अर्थ आहे तो अर्थ मात्र सांगता येतो. त्यामध्ये पहिली आहे ॲडम स्मिथ यांची, नंतर आहे डॉक्टर मार्शल यांची आणि तिसरी आहे प्राध्यापक रॉबिन्स यांची. या तिन्हीच्या व्याख्या जरी आपल्याला आल्या तरी आपला अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचा अर्थ हा सांगता येतो. आणि त्यावरूनच अर्थशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती याचासुद्धा अभ्यास आपल्याला करायचा. आता व्याप्तीमध्ये काय आहे की अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे अर्थशास्त्राचा संबंध इतर कोणत्या शास्त्राशी येतो तर त्याविषयीचा आपल्याला त्यामध्ये अभ्यास करायचा आणि त्या अनुषंगाने मग त्याचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. आता अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना त्यामध्ये मग वेगवेगळे मुद्दे आहेत. त्या अर्थशास्त्राची व्याप्ती मग उत्पादन आणि उत्पादनाच्या संबंधित सिद्धांत असतील, उत्पादन तंत्राचे विश्लेषण असेल, किंमत निश्चिती कशी होते, वितरण कसं केलं जातं, वस्तूंचं उत्पादन आहे, त्यानंतर वितरण आहे, बाजार संघटन आहे, त्यानंतर आर्थिक कल्याण आहे आणि उपभोक्त्याचे वर्तणूक यांचं विश्लेषण. तर हा सगळा व्याप्तीमध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती सांगत असताना हे सर्व मुद्दे त्यामध्ये येतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती. आता अर्थशास्त्राचे प्रामुख्याने 2 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. एकाला म्हटलं जातं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसऱ्याला स्थूल अर्थशास्त्र. तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर नावाप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे ज्याला आपण लहानातील लहान घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. आणि म्हणून लहानातील लहान घटक जे असेल तर त्या बाबीचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. आणि मग यामध्ये लहानातील लहान घटक म्हणजे काय तर विशिष्ट उपभोक्ता असेल, विशिष्ट उद्योगसंस्था असेल, विशिष्ट उद्योग असेल, विशिष्ट मोबदला असेल, विशिष्ट किमती असतील. तर या विशिष्ट जे काही घटक आहे म्हणजे एकच
तर या घटकाचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो आणि मग सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या आहेत. आणि त्यानंतर त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती तसंच आपल्याला यामध्ये सुद्धा अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी एक मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचे मग अभ्यास का करायचा, तर त्याचं महत्त्व आणि त्याच्या मर्यादा ह्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. मग सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व कोणासाठी आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र का महत्त्वाचं आहे, तर त्याविषयीचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि अशा पद्धतीनं पहिलं जे युनिट आहे, तर या युनिटमध्ये या 3 मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरं युनिट आहे वेलफेअर इकॉनॉमिक्स, ज्याला आपण कल्याणकारी अर्थशास्त्र असं म्हणतो. आणि यामध्ये 2.1 मीनिंग ॲट नेचर ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स, 2.2 पिगूज कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर, डिफिकल्टीज इन मेजरमेंट ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर, 2.3 पॅरेटो सोशल ऑप्टिमम, हिक्स अँड कॅल्डॉस क्रायटेरियन ऑफ इकॉनॉमिक्स वेलफेअर. मराठीमध्ये कल्याणकारी अर्थशास्त्राचा अर्थ व स्वरूप. आता कल्याणकारी अर्थ, जसं आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचा अभ्यास करतो तसंच एक त्याची शाखा म्हणून या कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो. परंतु आपल्याला एकच युनिट आहे, त्याच्यामुळे आपल्याला सर्व त्याचं खोलात जाऊन त्याचा अभ्यास करायची आवश्यकता नाही. परंतु कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय, मग कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक जे आहेत प्राध्यापक पिगू, तर या प्राध्यापक पिगू आपल्याला यांच्यापासून तर जे काही शेवटी सायटोवस्की असतील, पॅरेटो असतील, हिक्स कॅल्डर आहे, तर असे जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत, तर या अर्थशास्त्रज्ञांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि यामध्ये मग प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञाची लिस्ट जर आपण पाहिली तर मार्शल, पिगू, पॅरेटो, सायटोवस्की, हिक्स, कॅल्डर, ॲरो, बर्गसन, सॅम्युएल्सन, सायटोवस्की, तर असे आपल्याला त्यांची यादी सांगता येते. आणि मग कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे काय, तर त्याचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. आणि यामध्ये आर्थिक जे काही कल्याण आहे, तर या आर्थिक कल्याणाची संकल्पना आपल्याला यामध्ये सुरुवातीला अभ्यासाची, जी प्राध्यापक पिगू यांनी मांडलेली आहे. आणि त्यानंतर मग आर्थिक कल्याणाच्या मापनामध्ये काय अडथळे आहेत, काय अडचणी आहेत, तर त्या अडथळ्यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि शेवटचा एक मुद्दा आहे पॅरेटोचा सामाजिक युक्ततम, हा सुद्धा अभ्यासायचा. मग आर्थिक कल्याण जर मोजायचं असेल तर सामाजिक युक्ततम या असा एक संकल्पना पॅरेटो यांनी मांडली. आणि मग तो जो काही त्याच्या आधारेसुद्धा आपल्याला समाजाचं कल्याण झालं किंवा नाही ते आपल्याला सांगता येतं. आणि त्यानंतर एक पुन्हा हिक्स अँड कॅल्डर यांनी एक आर्थिक कल्याणाचा निकष हा मांडलेला आहे, तो सुद्धा आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. तर असं आपल्याला या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आर्थिक कल्याणाशी निगडीत ज्या काही बाबी आहेत, तर त्या बाबींचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि म्हणून मग हे दुसरं चॅप्टरसुद्धा आपल्याला आर्थिक कल्याणाच्या संबंधात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. युनिट 3 आहे थिअरी ऑफ डिमांड, ज्याला आपण मागणीचा सिद्धांत असं म्हणतो. तर त्या संबंधी यामध्ये अभ्यास आहे. सुरुवातीला मीनिंग ऑफ डिमांड, मागणीचा अर्थ. आणि त्यामध्येच मुद्दा आहे लॉ ऑफ डिमांड, मागणीचा नियम. आता मागणीचा अर्थ म्हणजे काय, तर मागणी कशाला म्हणायचं याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा. आता मागणी कशाला म्हणायचं, तर मागणीची एक साधी आणि सोपी व्याख्या प्राध्यापक बेनहॅम यांनी सांगितलेली आहे. विशिष्ट किमतीस एखाद्या विशिष्ट वस्तूची विशिष्ट वेळी खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे मागणी होय. आता यासाठी मागणी जी आहे, तर सुरुवातीला इच्छा निर्माण व्हावी लागते आणि इच्छेचं रूपांतर शेवटी मागणीमध्ये होतं. म्हणून मागणी जी आहे, तर मागणी ही ग्राहकाकडे वस्तू खरेदीची इच्छा असावी लागते. त्यानंतर त्या इच्छेला आर्थिक पाठबळ असावं लागतं, म्हणजे त्या व्यक्तीची उपभोक्त्याची खरेदी क्षमता त्यासाठी असावी लागते. त्यानंतर खर्च करण्याची मानसिक तयारी असली पाहिजे. आणि शेवटी विशिष्ट वेळ आणि विशिष्ट किंमत, अशा 5 घटक यामध्ये महत्त्वाचे आहे. आणि मग अशा इच्छेचं रूपांतर हे शेवटी मागणीमध्ये होतं. त्यानंतर मागणीचा नियम आहे. आता मागणीचा नियम जो आहे,
तर सर्वसामान्य व्यक्तीला बाजारामध्ये गेला असताना येणारा जो अनुभव आहे तर तो अनुभव डॉक्टर मार्शल यांनी मागणी नियमाच्या रूपामध्ये त्याची मांडणी केली. आणि मग हा अनुभव काय आहे तर आपण बाजारामध्ये गेलो असता एखाद्या वस्तूची किंमत जर जास्त असेल तर आपण मागणी कमी करतो आणि या उलट वस्तूची किंमत जर कमी असेल तर मागणी जास्त करतो. आणि मग हा जो सामान्याला येणारा जो अनुभव आहे तर तो सिद्धांताच्या रूपाने मांडण्याचं काम डॉक्टर मार्शल यांनी केलं आणि त्यालाच आपण मागणीचा नियम असं म्हणतो. तर हा मागणीचा नियम जो आहे तर तो मागणीचा नियमसुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. मग त्याचे गृहीत असतील, मागणी नियमाची गृहीत असतील, मागणी नियमाचं आकृतीद्वारे स्पष्टीकरण असेल, पत्रकाद्वारे स्पष्टीकरण असेल, मागणी नियमाचे अपवाद असतील तर याचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा. आणि त्यामध्ये नंतर आहे की मागणीचे निर्धारक. आता मागणीचे निर्धारक जे आहे तर मागणीचे निर्धारक हे वेगवेगळे घटकावर मागणी ही अवलंबून असते आणि म्हणून मागणीचे निर्धारकसुद्धा आपण अभ्यासायचे. आता उदाहरणार्थ काय आहे की वस्तूची किंमत आहे, उपभोक्त्याचे उत्पन्न आहे, पर्यायी वस्तूच्या किमती आहेत, परस्पर पूरक वस्तूच्या किमती आहेत, त्यानंतर उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आहे. तर या सर्वांवर मागणी अवलंबून असते आणि म्हणून त्याला मागणीचे निर्धारक असं म्हटलं जातं. त्यानंतर यामध्ये अभ्यास कराय मागणी फलन. आता मागणी फलन जे आहे त्याला आपण डिमांड फंक्शन असं म्हणतो. तर मागणी फलन जे आहे तर मागणी फलन याचा सुद्धा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. आणि मग मागणी फलन हे 2 प्रकारचं आहे, रेषीय आणि अरेषीय. तर रेषीय आणि अरेषीय अशा दोन्ही प्रकारच्या मागणी फलनाचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. चौथा आणि शेवटचं चॅप्टर आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. त्यालाच आपण मराठीमध्ये मागणीची लवचिकता असं म्हणतो. आता मागणीचा सिद्धांत आपण अभ्यासला असता आपल्याला असं दिसतं की एका वस्तूच्या किमतीत वाढ झाली की त्या वस्तूची मागणी कमी होते आणि त्या वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते. म्हणजे फक्त दिशा दर्शवण्याचं काम मागणी नियमामध्ये केलेलं आहे. आणि मग त्यानंतर डॉक्टर मार्शल यांना असं वाटलं की हा मागणी नियम जो आहे तो फक्त दिशा दर्शवण्याचं काम करतो आणि म्हणून त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली आणि ती म्हणजे मागणीची लवचिकता. आणि यामध्ये मग वस्तूच्या किमतीमध्ये विशिष्ट प्रमाणात जर बदल झाला तर त्याचा मागणीवर काय परिणाम होतो तर त्याचं मापन करण्याचं काम या मागणी लवचिकतेच्या आधारावर केलं. आणि म्हणून मागणी लवचिकतेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये मग मागणी लवचिकतेचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, प्राईस, इन्कम अँड क्रॉस. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, तिरकस लवचिकता यामध्ये करायचं आहे. त्यानंतर आहे मागणीच्या लवचिकतेचे मापन. मागणी लवचिकतेचे मापन कसं केलं जातं, मग त्यासाठी शेकडेवारी पद्धती असेल, गुणोत्तर पद्धती असेल तर अशा पद्धतीचा आपल्याला त्यामध्ये व्यय पद्धती आहे. तर या सर्व पद्धतीचा आपल्याला अभ्यास त्यामध्ये करायचा आणि त्यावरून मागणीच्या लवचिकतेचे मापन कसं केलं जातं तर त्याविषयीचा अभ्याससुद्धा आपल्याला या मुद्द्याच्या अंतर्गत करायचा. आणि शेवटी एक मुद्दा आहे मागणी लवचिकतेचे महत्त्व. मागणीची लवचिकता ही कशासाठी महत्त्वाची आहे, कुणासाठी महत्त्वाची आहे, मागणी लवचिकतेचा अभ्यास का करायचा तर त्याविषयीचा अभ्यास आपल्याला या मुद्द्याच्या अंतर्गत करायचा आहे. शेवटी काही बुक्स दिलेले आहेत की मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना कोणते बुक्स वापरले पाहिजे तर त्याची एक थोडक्यामध्ये रीडिंग बुक्स जी आहे तर या रीडिंग बुक्सची आपल्याला एक यादी ही दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 या युनिटमध्ये या पूर्ण कोर एचा जो मायक्रो इकॉनॉमिक्स पार्ट 1 हा जो पेपर आहे तर या पेपरचा आपल्याला 4 वेगवेगळ्या युनिटमध्ये प्रत्येक युनिटमध्ये 3-3 मुद्दे आहेत. तर त्या 3-3 मुद्द्याच्या आधारे आपल्याला 4 युनिटचा अभ्यास हा पूर्ण करायचा आहे. थँक्यू.